नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय एक कोकणी रेसिपी। आज आपण कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे यांच्या भाजणीचं पीठ घरच्या घरी कसं करायचं ते पाहणार आहोत। मिश्र धान्य व डाळी यांच्या भाजणीपासून तयार केले जाणारे हे वडे शक्यतो नॉनव्हेज बरोबर म्हणजे चिकन, मटण यांच्या रश्श्याबरोबर खाल्ले जातात। या वड्यांची भाजणी करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने प्रत्येकाची वेगवेगळी असते। एवढंच काय, कोकणातल्या कोकणात सुद्धा प्रत्येक भागामध्ये ही भाजणी थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। कोकणामध्ये हे वडे वर्षभर वरचेवर केले जात असले तरी महाराष्ट्रात मात्र आषाढ महिन्यात एकदा तरी हे वडे घरोघरी केले जातात। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे यांची भाजणी व त्याचं पीठ। कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेला 4 वाट्या जाड जुना तांदूळ घ्यायचा आहे। रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी काहीच हरकत नाही, त्याचे सुद्धा वडे खूप छान होतात। आणि आता आपल्याला हे तांदूळ वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाच्या पाण्याखाली जोपर्यंत पाणी नितळ दिसत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण तांदूळ स्वच्छ चोळून धुतलेले आहेत आणि पाणी 3-4 वेळा बदललेलं आहे। आणि हे पहा, आता आपलं पाणी अगदी नितळ दिसतंय, स्वच्छ दिसतंय। आता आपल्याला हे तांदूळ एका चाळणीमध्ये म्हणजे वेळणीमध्ये काढून घ्यायचे आणि ही वेळणी आपण पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे। आता ज्या पद्धतीने आपण तांदूळ चोळून पाणी नितळ निघेपर्यंत स्वच्छ धुवून घेतले ना, त्याच पद्धतीने आपल्याला ज्वारी, उडीद डाळ आणि हरभरा डाळ वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका वेळणीमध्ये वेगवेगळे काढून घ्यायचे आणि त्यातील सर्व पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। धान्य, डाळी, कडधान्य दीर्घकाळ टिकावीत, ती खराब होऊ नयेत म्हणून मार्केटमध्ये या सर्वांना काही केमिकल लावलेले असतात, केमिकल पावडर लावलेली असते जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते। म्हणून आपण ही धान्य आणि डाळी स्वच्छ धुवून घेतोय। तुम्हाला जर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेणं शक्य नसेल, इतका वेळ नसेल, तर एक जाड सुती कापड घ्यायचं, ते पाण्यानं स्वच्छ धुवायचं, घट्ट पिळून घ्यायचं आणि या कापडावर प्रत्येक धान्य, प्रत्येक डाळ वेगवेगळी पुसून घ्यायची, म्हणजे त्याला लावलेली सर्व केमिकल निघून जातात। पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर हे पहा, बाल्कनीमध्ये, टेरेसवर किंवा घरात कुठेही ऊन असेल, वारा असेल, तिथे एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि या कापडावर आपल्याला या डाळी अशा प्रकारे वेगवेगळ्या पसरून घ्यायच्यात आणि पूर्णपणे सुकवून घ्यायच्यात, अगदी कडकडीत सुकवून घ्यायच्यात। आणि यावर धूळ कचरा बसू नये, पक्ष्यांचा त्रास होऊ नये म्हणून एक कापड झाकण देखील घालायचं आहे। आणि तांदूळ मात्र आपल्याला घरातच सावलीमध्ये सुकवून घ्यायचे, उन्हामध्ये सुकवायचे नाहीये। जर तांदूळ उन्हामध्ये सुकवले तर ते काळे पडतात आणि होणारा पदार्थही मग काळा पडतो। डाळी सुकायला जरा जास्त वेळ लागतो, परंतु तांदूळ मात्र फॅनच्या हवेखाली लगेच तासाभरात देखील सुकून होतात। मी इथे खिडकीच्या कट्ट्यावर, जिथे दिवसभर सावली असते आणि वारा असतो, ऊन अजिबात येत नाही, अशा ठिकाणी तांदूळ सुकायला ठेवले। आता आपल्याला एका वाटीमध्ये 4 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मेथीदाणे आणि 1 टीस्पून काळी मिरी घ्यायची आहे। हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण हे जिन्नस भाजून घेणार आहोत। आपण जी धान्य स्वच्छ धुवून सुकण्यासाठी ठेवली होती ना, हे पहा, ती अगदी कडकडीत सुकली आहेत। वड्यांच्या पिठासाठी लागणारं प्रमाण तुमच्या लक्षात आलंय ना? 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या गावरान ज्वारी, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे म्हणजे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो ना, ते पोहे म्हणजे जाड पोहे, आणि पाव वाटी हे मसाले। आता आपल्याला हे सर्व जिन्नस पॅनमध्ये गरम करून घ्यायचे। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून घ्यायचे आणि प्रथम आपल्याला तांदूळ गरम करून घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचे। लक्षात ठेवा, आपल्याला मोठ्या आचेवर हे तांदूळ गरम करून घ्यायचे नाहीयेत, तर लो टू मीडियम म्हणजे मंद ते मध्यम यांच्यामध्ये हे तांदूळ आपल्याला गरम करून घ्यायचे। आणि हे तांदूळ आपल्याला अगदी खमंग, खरपूस रंग बदलेपर्यंत भाजायचे नाहीत, म्हणजे आपण थालीपीठाची किंवा चकलीची भाजणी भाजतो ना, त्याप्रमाणे भाजायचे नाहीयेत, तर फक्त हाताला चटका बसेल इतपतच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे। आपले तांदूळ भाजून झालेत। आता आपण लगेचच ते एका परातीमध्ये अथवा ताटामध्ये काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये लगेच आपण ज्वारी भाजायला सुरुवात करूया। ज्वारी सुद्धा आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच भाजून घ्यायची आहे। ज्वारी मात्र लगेचच भाजून होते आणि तिच्या लाह्या फुटायला सुरुवात होते। अगदी लाह्या फुटेपर्यंत आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची नाहीये। हे पहा, आपली ज्वारी भाजत आली, आता आपण ती काढून घेऊया आणि लगेचच याच पॅनमध्ये आपण हरभरा डाळ गरम करायला सुरुवात करूया। हरभरा डाळ थोडीशी नरम असते म्हणून हिला थोडासा जास्त कालावधी लागतो, परंतु लक्षात ठेवा, हरभरा डाळ भाजताना लगेच थोडी काळी सुद्धा पडते, तिकडे लक्ष द्यायचंय। डाळ आपल्याला अजिबात करपू द्यायची नाही। हे पहा, आपली डाळ अगदी व्यवस्थित गरम झाली आहे। आता आपण ती काढून घेऊया आणि लगेचच याच पॅनमध्ये आपण उडीद डाळ गरम करायला सुरुवात करूया। उडीद डाळीचा आकार लहान असल्यानं उडीद डाळ मात्र अगदी पटकन गरम होते। हे पहा, आपली उडीद डाळ गरम झाली, आता ती सुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेच याच पॅनमध्ये आपण पोहे गरम करायला घेऊया। आपण कांदे पोहे करण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना, त्याच पोह्यांचा आपल्याला इथे वापर करायचा।
हे पोहे गरम करताना आपल्याला पोहे फुलू द्यायचे नाही आहेत. पोहे फुलण्याच्या आतच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे पहा आपले पोहे गरम झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आपले सर्व डाळी धान्य पोहे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या या पॅनमध्ये आपल्याला हे मसाले फक्त 2 मिनिटं हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत. चालू फ्लेमवर आपल्याला हे मसाले गरम करायचे नाही आहेत. तसं केलं तर ते करपण्याची शक्यता असते आणि मग आपल्या पदार्थाची चव बिघडते आणि मसाल्यांचा अरोमा देखील कमी होण्याची शक्यता असते. हे पहा कोंबडी वडे म्हणजे कोकणी वड्यांसाठी लागणारे सर्व जिन्नस भाजून झालेत आणि ते पूर्णपणे थंड झालेत. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पहा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरवर बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. आपल्याला हे सर्व जिन्नस 3-4 बॅचमध्ये बारीक करून घ्यावे लागणार आहेत. एका बॅचमध्ये होणार नाही आहेत. आणि मिक्सरवर बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन 2-3 2-3 या स्पीडवर फिरवायचं आहे. 1-2-3 1-2-3 असं करायचं नाहीये. जर असं केलं तर आपल्या मिक्सरच्या मोटारवर भार येतो आणि मग मिक्सर बंद पडतो. म्हणून 2-3 2-3 या स्पीडवर आपल्याला हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा आपली पहिली बॅच बारीक करून झाली आहे. पाहताय ना तुम्ही अगदी घरच्या घरी 2-3 मिनिटांमध्येच कसं बारीक पीठ तयार झालंय. ते तयार झालेलं हे पीठ आता आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथून पुढील सर्व बॅचेस आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायच्यात आणि बारीक करून झाल्यानंतर या बोलमध्ये काढून घ्यायच्यात. सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतर हे हे पीठ आपल्याला अशा पद्धतीनं बारीक खोलच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आणि उरलेला जो चाळ असेल ना तो एका वाटीमध्ये बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा पुन्हा चाळून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ही वड्यांची भाजणी घरी मिक्सरवर करणं शक्य नसेल तर तुम्ही गिरणीतून किंवा घरघंटीवरून ही भाजणी बारीक करून आणू शकता. फक्त ही भाजणी आपल्याला गव्हाच्या पिठासारखी अगदी बारीक न करता भाकरीच्या पिठासारखी थोडीशी जाडसर बारीक करून आणायची. आपण जितके जिन्नस वापरलेत ना त्यापासून अगदी 1 किलो वड्यांचं पीठ तयार होतं. आपलं वड्यांचं पीठ किती परफेक्ट तयार झालंय पहा आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय तो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे यांची भाजणी तयार करा व त्यापासून पीठ तयार करून आणा व अशा प्रकारे काचेच्या बरणीत अथवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे पीठ भरून ठेवा, स्टोअर करून ठेवा. म्हणजे आपल्याला अगदी मनात येईल तेव्हा चटकन यापासून वडे तयार करता येतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वड्यांचं पीठ तयार करून ठेवा म्हणजे आपण यापासून वडे कसे करायचे ते देखील पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.